नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। माळशिरस तालुक्यात एक मोठी घडामोड घडते। रेशन दुकानाचा माल जो खाजगी वितरणासाठी चालला होता तो पकडण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत। कुठं चालला होता माल आणि कुठं पकडलं? मी विष्णू वाघमोडे, राहणार बांबोडी तालुका माळशिरस। हा मालाची तक्रार आपण बऱ्याच वेळा दिली होती। कलेक्टरला दिली, पुरवठा अधिकाऱ्याला दिली, तहसीलदार साहेबाला, प्रांतला, एसपी ऑफिसला। याच्यावर कोणीही दखल घेतली नाही आजपासून। हा माल परवा रात्री 4च्या सुमाराने मोठेवाडी ते नाना हांडे यांच्या वस्तीला भरलेला। हा माल मोठेवाडीतून माळशिरसवरून काळा मारुती या काट्यावर वजन करण्यासाठी चालला असताना, काट्यावर गेला असताना आम्ही तिथं पोचलो। ड्रायव्हरला विचारलं ह्यात काय आहे, ते म्हणला तांदूळ आणि गहू आहे। मग कुठून आणला, काय झालं, तर डिपार्टमेंट आले। डिपार्टमेंट आल्यानंतर डिपार्टमेंटनं गाडी पोलीस स्टेशनला आणली। आम्ही वारंवार महसूल अधिकाऱ्यांना, सगळ्या प्रशासनाला विनंती केली, अद्याप कोणीही ते 2 दिवस दखल घेतली नाही। आता आज अधिकारी तपासणीसाठी आले तिथे। कुठल्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलणं किंवा ओढवाओढची उत्तर देणं, आरची भाषा वापरणं ह्या पद्धतीचा केलेला आहे। तरी ह्या लोकांच्या गोरगरिबाच्या घशातला हे माल बाहेरगावी चाललेला आहे। आता इथून हे मायनी झगडे एजन्सीवाला आहे, आडतीवाला। हा माळशिरस तालुक्यातला माल मोठ्या प्रमाणात झगड्या दुकानावर जात आहे आणि हा माल अकलूज गोदामातून आपल्या गोदामचे हमाल ठेकेदार ह्यांच्या संलग्न माल चाललेला आहे। तरी प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की पोलीस स्टेशनने ह्याच्यावर चौकशी करून रितसर कारवाई करून, गाडी मालक असेल, जनमाल इकला आहे ती मालक कुलवून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, एवढीच विनंती। अंदाजे किती माल आहे आणि त्या मालाचं ह्या गाडीत आता 50 पोती तांदूळ आणि 50 पोती गहू आहे। ड्रायव्हरला आम्ही विचारल्यास त्यांनी सांगितलं गहून तांदूळ ह्यात भरलेला आहे। आम्ही सुमारे 5 टनाच्या आसपास माल आहे आणि ह्याच्या अगोदर एक गाडी 5 टनाची गेली महागडल्या 2 दिवसापूर्वी। त्यावेळेस आम्ही सोलापूरला गेलो होतो। आता मी सगळ्याला पत्रव्यवहार बऱ्यापैकी केलेत आणि माझा कलेक्टर साहेबाला फोन झाला आहे। कलेक्टर साहेबांनी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले। आता ह्यांचा निर्णय काय होतो आहे बघू, पुढील प्रशासक काय कारवाई करेल, नाही केल्यास पुढील आम्ही 2 दिवसापूर्वी घटना घडली म्हणताय तुम्ही, त्याच्या अगोदरही कधी असं तुमच्या निदर्शनास आले का? बऱ्याच वेळा आपण पत्रव्यवहार केलेत, बऱ्याच वेळा गाड्या भरून गेलेल्या आहेत। प्रशासनाला फक्त आम्हाला पुरावा पाहिजेत म्हणले। आम्ही पुराव्यासाठी फोन केल्यानं अद्याप 25, 26, 30 तास झाले। 30 तास ओलडून गेलं तरी अधिकारी आत्ता आलेत, आता पोलीस स्टेशनला। ते पण वर पुरवठा अधिकारी असेल, जिल्हा पुरवठा अधिकारी असेल, कलेक्टर साहेब असतील, त्यांनी सांगितलं नाही, खालच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी आलेले। काय वाटतं किती वर्षापासून ही तुम्हाला चालू आहे तुमच्या एक निदर्शन आहे? मी 2 वर्षापासून तक्रार देतोय। पहिला मी महागटल्या 2 वर्षापूर्वी 10 टनाची गाडी पकडली होती, ती प्रशासनानं आमच्या पुरस्कार रातोरात गाडी सोडून दिली। त्याच्यावर बऱ्याच वेळा तक्रार झाल्या पण कुणी त्याच्यावर दखल घेतलेली नाही। कोण सहभागी असं वाटतं ह्या सगळ्या? सगळा महसूल, जेव्हा पुरवठा अधिकारी असेल, अनेक कोण अधिकारी असतील किंवा गोदामातले तुमचे आडते हमाल असतील, हमाल, हे सर्वच अधिकारी ह्यात सामील आहेत। दिवसा माल जातोय तरी प्रशासक याला कुठलाही आळा बांधायचं काम करत नाही। हा माल कोण खरेदी करतं ह्याच्यापर्यंत तुम्ही पोचलाय का कधी? तुमच्या त्या निदर्शनास आले? अहो, आता माणूस आपण पकडून दिला, मोठेवाडीचा हांडे असेल, अजून कोण आधी असतील, प्रत्येक गाड्या भरून घेताना आपण फोन केला, त्यांना वाटलं आम्हाला पुरावा पाहिजे। आता पुरावा सादर आपण परवा केलं, कुणीही 30 तासात वलडून गेलेत, आता अधिकारी हजर झाले। काय तुमची मागणी असणार आहे मग आता या कशा प्रकारची कारवाई? अहो, माझं एकच म्हणणं आहे की गोरगरिबाच्या घशातला जे माल बाहेर जातो विक्रीसाठी, ही फक्त थांबावा। लोकांना मी स्वतः रेशन कार्ड चालू करायसाठी अनेक वेळा अधिकाऱ्यांना भेटलो, अनेक वेळा लोकांवर चर्चा केला, तरी अद्याप माल वरून येत नाही। ही 5-5, 10 टन माल जातो कुठं? याचबाबत आपण पुरवठा विभागाचे अधिकारी शेटे साहेबांशी चर्चा करूया। शेटे साहेब, किती माल आहे, कुठं पकडला आहे, काय कारवाई होणार? असं तर पोलीस स्टेशनचं पत्र आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण इथं चौकशीसाठी आलो असताना आपल्याला इथं जप्त केलेली एक गाडी आढळून आलेली आहे, जिचा नंबर MH11D 5260 असा आहे, जे की सातारा पासिंग आहे, सातारा पासिंगची गाडी आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास अंदाजे 100 पोती माल दिसून येतो आहे। त्याच्यामध्ये आम्ही बघितलं सगळे पोते, तर हा जो बारदाना आहे तो खाजगी बारदाना आहे, गाडी खाजगी आहे आणि शिवाय
ह्याच्यातला जो आत्तापर्यंत जेवढे पोते आम्ही बघितले त्याच्यामध्ये सगळा गहू आढळून येतो आहे. अजून खाली पोते काढून आपल्याला मधलं बघायचं आहे आपल्याला की काय काय आहे वगैरे. मग हे सगळं पाहिल्यानंतर आपण कार्यालयाला तहसीलदार साहेबांना रिपोर्ट करू. पण शेटे साहेब, ही 2 दिवसापूर्वी घटना घडली, आज तुम्ही आलाय, दिरंगाई होताना वाटत नाही का? नाही, कसं आहे सर, म्हणजे ज्यांनी कुणी गाडी पकडली आहे किंवा ज्यांनी कुणी हे केलं आहे त्यांनी प्रांजळपणे जर त्यांनी पकडली असेल तर पोलीस स्टेशनला आणून जमा करणं गरजेचं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे त्याच दिवशी आणून पोलीस स्टेशन. हो, त्या दिवशीच जमा केलेली आहे. म्हणजे आम्हाला पत्र आत्ता मिळालं त्यांचं, त्याच्यात ते पत्र मिळाल्याबरोबर आम्ही इथं हजर होऊन तपासणी सुरुवात केली. त्यांनी तुमच्याशीही संपर्क त्या दिवशी साधला होता असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही 2 दिवसानंतर आलाय असं त्यांची तक्रार आहे तुमच्या विरोधात. नाही, त्यांचा फोन आलेला मला. मी त्यांना सरळ सांगितलं की म्हणजे सरळ ते इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस स्टेशनला गाडी जमा करा. म्हणजे आमचा जर काही वेगळा हेतू असतो तर आम्ही तिकडं परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केला असता, जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर इन्व्हॉल्व असतो तर. मी सरळ त्यांना स्पष्ट सांगितलं की पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जावा तुम्ही आणि सरळ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतील म्हणून. पण शेटे साहेब, अशा घटना वारंवार घडतायत, त्यांचा आरोप आहे. नाही, वारंवार यापूर्वी नाही. यापूर्वी अशा घटना त्यांनी पकडून दिलेल्या आहे, त्यांचा आरोप आहे. या अगोदरही 2 दिवसापूर्वी त्यांनी अशीच गाडी पकडलेली त्यांची म्हणणं आहे. का असं होतंय, तुमचं याकडे दुर्लक्ष होतंय? अजिबात नाही. मला येऊन जवळपास 2.5 वर्ष झालेले आहेत. माझ्या ह्याच्यामध्ये ही पहिली गाडी ज्याची तक्राराच्या स्वरूपात, ते पण संशयास्पद गाडी आत्ता पकडलेली आहे. म्हणजे कन्फर्म ही गाडी आहे की नाही अजून माहीत नाही. आपण इन्व्हेस्टिगेशन करतो आहे. म्हणजे वारंवार तुम्ही जो म्हणताय असा कुठलाही प्रकार नाही. ही माझ्या 2.5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा गाडी पकडलेली आहे. वारंवार वगैरे काही ह्याच्या अगोदर कधी माझ्या. बरं, काय आता ह्याच्यावरती काय कारवाई होणार? यामध्ये कोण कोण प्रमुख आरोपी असणार आहेत? ज्याला माल विकला जातोय त्याचा सहभाग आहे, त्याचं नाव असणार आहे का यामध्ये? जो माल वाहतूक नेमकं कोणावर याबाबतीतली कारवाई होणार? आपल्याकडं आता हे जे हा जो माल आहे तो फक्त शासकीय आहे किंवा कसं ह्याच्याबाबत पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि त्याचा अहवाल आपण सगळं हे केल्यानंतर, इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर सांगता येईल. आणि हा माल कुणाचा आहे किंवा कुठून उचलला आहे किंवा कोण कुठून आणलेला आहे किंवा काय, हे सगळं पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेशन करतच आहे. ते केल्यानंतर उघड होईल. कारवाई काय होईल मग त्याच्यावरती? जर तसं आढळलं, त्या चुकीमध्ये आढळले तर आपल्या विभागामार्फत काय कारवाई होईल? जर संशयास्पद म्हणून अटक केलेली, म्हणजे हे केलेली आहे, गाडी जप्त केलेली आहे, हा जर शासनाचा माल असेल तर योग्य ती नियमाप्रमाणे कार्यवाही होईल. जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955चा जो कायदा आहे त्याच्यानुसार गुन्हा दाखल होणारच. यापुढे अशा घटना घडू नयेत किंवा अशा प्रकारच्या चोरीचा माल खाजगी वितरणासाठी विकू नये म्हणून काय तुमची उपाययोजना असणार आहे? अगदी काटेकोरपणे लक्ष आहे. आता सध्या पूर्णपणे मशीनवर माल दिला जातो आहे आणि त्याच्यामध्ये 1 किलो नव्हे 1 ग्रामचाही इकडे हे होत नाही. कारण प्रत्येकाचे अंगठे घेतल्याशिवाय आपण त्याच्यामधून माल देत नाही आपण तिथून शासनाला. त्याच्यामुळं एवढा माल हे होणं वगैरे हे शक्यच नाही, असं माझं तर प्रथमदर्शनी मत. पोलिसांचा रोल नंतर आहे साहेब, पुरवठा अधिकारी म्हणून तुमच्या डिपार्टमेंटचा रोल प्रामुख्यानं असतो ना यामध्ये. एक लक्षात घ्या की पुरवठा विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे कुठले काही वेपन्स नाही आहेत किंवा हत्यार नाही आहेत. तिथं गेल्यानंतर तिथं काय रिॲक्ट होतील ते हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस आहेत, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतायत. तर आपण पाहू शकता जवळपास 5 टनाचा रेशन दुकानाचा माल खाजगी वितरणासाठी जात असताना विष्णुपंत वाघमोडे आणि त्यांच्या टीमने पकडला आहे. यावर काय कारवाई होते, पुरवठा विभाग काय कारवाई करतं, पोलीस यंत्रणा काय कारवाई करते हे बघणं औत्सुक्य ठरणार आहे. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, माळशिरस.